लाडकी बहिणींना लाडक्यानं खुशखबर आलेली आहे. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. तो हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल अत्यंत आनंदाची एक बातमी समोर आली. आता थोड्या वेळापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. दोन तुम्हाला आनंदाच्या बातम्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्यात हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, त्याचबरोबर 2100 रुपये काही होणार आहे का, त्याचबरोबर या ठिकाणी लाडक्या ताईंना रक्षाबंधनाचं काही गिफ्ट भेटणार आहे का, या 2-3 आनंदाच्या बातम्या तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो, कारण की या आता लवकरात लवकर तुम्हाला हप्ता भेटणार आहे. तर सर्व लाडक्यांना विनंती आहे, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि तुम्हाला रेग्युलर हप्ते चालू आहेत का, मागचा 24वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का, पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे तुमचा जुलै महिन्याचा हप्ता, याच्याबद्दल एक खुशखबर आलेली आहे. या आठवड्यामध्ये वाटप होणार आहे का याच्याबद्दल एक बातमी समोर आलेली आहे. त्याचबरोबर लाडक्यांनो, वाटपाचा GR उद्या येणार आहे का, उद्या सोमवार आहे आणि वरून 10 तारीख आहे, उद्या वाटपाचा GR येणार आहे का याच्याबद्दल तुम्हाला मी बातमी देणार आहे. खूप महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. आणि कोणाला मिळणार 3000 रुपये, जर या ठिकाणी 3000ची बातमी पण सांगतो, पण अगोदर तुम्हाला पॉइंट सांगतो. 2100 रुपये हप्ता वाटप होणार आहे का, या 2-3 गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगायला लाडक्यांनो, साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आलेली आहे. 9 ऑगस्ट 2026 आजची लेटेस्ट बातमी आहे. बघा वेळ पण बघा, 11:30 वाजता ही बातमी आली. बातमी आली आणि थोड्या वेळापूर्वी म्हणजे मला दिसली, तुम्हाला लगेच व्हिडिओ बनवून दाखवतो. त्याच्यामुळे एकदम लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे. साम टीव्हीची बातमी आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना खुशखबर. बघा साम टीव्हीने ही बातमी दिली आहे. यामध्ये मी स्वतः काही बोलत नाही. खुशखबर कुणी दिलेली आहे, साम टीव्हीने दिलेली आहे. काय बातमी बघा, या आठवड्यामध्ये येणार जुलैचा हप्ता, महत्वाची अपडेट आली समोर. बघा साम टीव्हीची समोर हेडलाईन तुम्ही बघू शकता. टीव्ही चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. साम टीव्हीची ही बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काय, तर या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार अशा स्वरूपाची खुशखबर लाडक्याताईंनो आलेली आहे. आता ही सगळी माहिती तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. कोणत्या तारखेला वाटप होऊ शकते, कधी GR येऊ शकते, त्याच्या अगोदर लाडक्याताईंनो अजून एक बातमी तुम्हाला दाखवणार आहे. ही पण बातमी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आली आहे. ही बातमी तुम्हाला आता दाखवतो, पण त्याच्या अगोदर ही सकाळ न्यूजपेपरची पण बातमी समोर आलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, सकाळ न्यूजपेपर मध्ये बघा 9 ऑगस्ट 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे. ती पण 12:07 म्हणजे जवळ 12:15 वाजता आत्ता दुपारी ही बातमी समोर आलेली आहे. दोन बातम्या लागोपाठ आल्यात आणि त्याच्यानंतर आपला हा व्हिडिओ तुमच्या समोर दिसत आहे. लाडक्या सकाळ न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचा जुलैचा हप्ता 15 ऑगस्ट पर्यंत जमा होणार, मंत्रिमंडळात बैठक होण्याची शक्यता. बघा मंत्रिमंडळाची बैठक आता होणार आहे. मागच्या आठवड्याची बैठक झाली, त्याच्यामध्ये निर्णय झाला नाही. मग या आठवड्यामध्ये आणखी पुन्हा या ठिकाणी काय असणार आहे, मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये काय होणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. पण अगोदर साम टीव्हीची खुशखबर तुम्हाला मी दाखवत आहे. चला, तर साम टीव्हीने या ठिकाणी बातमी दिली आहे. लाडक्याताईंनो बघा, लाडकी बहीण बहीण अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आता आठवड्याभरातच महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना आता ही हप्त्याची प्रतीक्षा आहे. लाडक्याताईंनो बघा, त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे हप्ते एकत्र येणार का, तर बघा दरम्यान 17 ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर रक्षाबंधनाच्या काळामध्ये 2 महिन्याची रक्कम एकत्र मिळून 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. पण याबाबत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाहीये. तर बघा लाडक्याताईंनो, साम टीव्हीची ही बातमी काय आली बघा, की मंत्रिमंडळाची एक बैठक आहे. पण हे तुम्हाला दाखवतो मी सगळं. मंत्रिमंडळाची एक बैठक आहे मंगळवारी. या मंगळवारच्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. आता उद्या आहे सोमवारी उद्या GR येऊ शकतोय.
परवा दिवशी मंत्रिमंडळाची बैठक आहे. या हे उद्या आणि परवा खूप महत्त्वाचे दिवस असणार आहेत. या 2 दिवसामध्ये सगळे सूत्र फिरणार आहेत लाडके बहिणींनो, आणि मोठ्या स्वरूपात लाडक्या बहिणींनो सांगतो तुम्हाला की सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि 15 ऑगस्ट पर्यंत लाडके बहिणींनो एक लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटेल किंवा तुम्हाला खुशखबर भेटेल अशी साम टीव्हीची बातमी समोर आलेली आहे. त्यांना सूत्रांकडून ही माहिती भेटलेली आहे. त्याचबरोबर आता ह्या मंगळवारच्या बैठकीमध्ये सगळं काही होऊ शकतंय. आता तरी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे हप्ते या ठिकाणी 17 ऑगस्ट पर्यंत नाही जर आले तर तुम्हाला रक्षाबंधनाला 2 हप्ते एकत्र म्हणजे 3,000 रुपये लाडके बहिणींनो भेटू शकतात. अशा स्वरूपाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर बघा ही तुम्हाला बातमी दाखवली. आता तुम्हाला परत एकदा साम टीव्हीची बातमी दाखवली. आता सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर दाखवत आहे. बघा लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजना हप्त्याबद्दलची ही बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता 15 ऑगस्ट पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. योजनेसाठी निधी वर्ग करण्याबाबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. बघा, निधी मंजूर म्हणजे तुमचा किती निधी मंजूर होणार आहे याच्यामध्ये मंगळवारी सांगू शकतात. आता बघा अजून एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगायला, ही जी बातमी आली सकाळची त्याच्यामध्ये स्पष्ट शब्द सांगितले, जर उद्या GR नाही आला तर लाडके बहिणींनो काही असं मोठं काही तुम्ही समजून घेऊ नका की काय प्रॉब्लेम झालाय. तर उद्या GR येण्याची शक्यता आहे, भरपूर सारी शक्यता आहे उद्या GR येण्याची. त्याच तुम्हाला आजच व्हिडिओमध्ये मी सांगतोय उद्या GR येणार आहे. 10 तारीख उद्या आहे. पण जर उद्या GR नाही आला तर परवा या ठिकाणी किती निधी मंजूर होणार, कारण की उद्या GR फक्त एकाच हप्त्यात येऊ शकतो. जर आपल्याला मंगळवारपर्यंत समजा सगळ्या गोष्टी समजून येतील किती निधी मंजूर होणार आहे ते मंगळवारच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो मंगळवारच्या बैठकीनुसार सगळे सूत्र समजणार आहेत, सगळे सूत्र हलणार आहेत. उद्या जर GR आला तर एकच तुम्हाला हप्ता भेटू जाईल, तो म्हणजे जुलै महिन्याचा 25वा हप्ता. पण जर मंगळवारच्या बैठकीमध्ये जास्त निधी मंजूर झाला, एक 300-350चा जर निधी झाला तर एकच हप्ता भेटेल. पण त्याच्यापेक्षा जास्त निधी मंजूर झाला तर 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटू शकतात. लाडके बहिणींनो ही गोष्ट समजून घ्या. चला आता बघा पुढचा आहे, जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता जुलै हप्त्याची प्रतीक्षा आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हप्ता वितरणाबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बघा, मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे मंगळवारी. याच्यानंतरच सगळ्या गोष्टी समजणार आहेत. 2 आत्ताच्या लेटेस्ट महत्त्वाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे लाडकी बहिणींनो जास्तीत जास्त तुम्हाला सपोर्ट करायचा आहे, कारण की ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने हे निर्णय घ्यावे. त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता वाटप निर्णय घ्यावा अशी मी सरकारला विनंती करत आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे. 2100 रुपये आम्हाला हवेत. मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे 2100 रुपयाची मागणी करणार आहे. लाडक्या बहिणींच्या वतीने हा गुरुदादा मागणी करत आहे सरकारकडे, 2100 रुपये हप्ता लवकरात लवकर सुरू करा. चला इथे संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.